तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता वाजले जवळजवळ दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि मी आता चाललो कुर्डवाडीला. फोन आला, एक फोन घेऊ द्या. तर मंडळी कुर्डवाडीला जाऊन आलो. कुर्डवाडीला गेलो, पार्सल पाठवले. एस टी कुरिअरची 2 होती, पोस्टाचं 1 होतं, ते पाठवलं. आलो आणि आता म्हणलं पेट्यांची डिव्हिजन घ्यावी. एक पेटी आपली तुडुंब भरली मधमाशांनी, तर तिच्या एक पेटीच्या अजून एक्स्ट्रा 3 पेट्या बनवायच्या, म्हणजे एकूण 4 पेट्या आपल्या तयार होते ते. आणि सकाळी आम्ही पेंड्या बांधायला गेलतो. आम्ही दोघं बी गेलतो तिकडे पेंड्या बांधायला. आमच्या मागं ही दोघं बी आली आणि आमच्या पाठीमागे यायचं का नाही माघारी, तर दोघं आली नाही. ती नामा पण आलं नाही, मनी पण आली नाही. आणि परत 2 तासाने बापू आला आणि ह्या दोघांना बी घेऊन आला. होय म्हणे, मनीचं काय म्हणणं असतं, आम्हाला फक्त थोडंसं खायला द्या, राहायला थोडी जागा द्या, तुमच्या घरामध्ये उंदीर मामा असलं तर आम्ही पकडून देऊ. उंदीर मामा पकडताना जर का थोडी भांडी पडली तर थोडं समजून घ्या, तुमच्या घरातल्या पाली आम्ही काय सुद्धा ठेवणार नाही. होय म्हणे, असंच घे. आणि आम्हाला बसायला फक्त उबदार जागा द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. हिथं आलं की मनीचं लक्ष त्या पोत्याकडे असतं. होय म्हणे, म्याव 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 म्याव. तर मंडळी, आपलं डिव्हिजन घेऊन झालेलं आहे. आपण एका पेटीच्या पासून एकूण 4 पेट्या तयार केल्या, म्हणजे ती एक पेटी आणि एक्स्ट्रा 3 पेट्या, म्हणजे असे 4 पेट्या आपल्या तयार झाल्या. तर इथं 2 पेट्या ठेवल्यात, ह्या दोन्ही ह्याच्यात मधमाशा आहेत. इथं एक आणि पलीकडे एक, तुम्हाला दिसत असेल ते घोंगण चालू आहे माशांचं. आणि इथं एक आहे. 2 पेट्या झाल्या आणि 2 पेट्या दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यात मी, कारण एकाच ठिकाणी सगळ्या म्हणल्यावरती तसं डिव्हिजन होत नाही नीट. तर मंडळी, रात्रीची वेळ झाली. आज बटाट्याची भाजी मस्त होईल आणि तिकडं भात केला फोडणीचा. चला तर सगळ्यांनी जेवायला या. काय एवढी भूक नाही, त्याला म्हणलं कर भात, मी खातो भाजी बटाट्याची भाकरी. दुपारची भाजी भाकरी, हां असू दे. दुपारची म्हणजे काही लय त्याला टाईम नाही झालेला. तर मंडळी, जेवण करायला बसू आपण मस्तपैकी. सगळ्यांनी जेवायला ह्या. जेवण चालू आहे आपले दादा. हां, भात बी. अरे भात पण मला आज भाजी भाकरी खायची. तर उद्या आपल्याला तिकडं बोलवलंय आईने ज्वारी करायला. आता उद्याच्याला काम असे येते. उद्या आहे मंगळवार. उद्या मंगळवार असल्यामुळं उद्या लाईटीचा शेवटचा दिवस आहे आणि आपण डाळ भिजवून वाळवलेली आहे, तर ती उद्या करायची आहे. आपलं तूर हां डाळ बनवायची आपल्याला. आणि मंगळवार शेवटचा दिवस असतो भाकरी. त्या दिवशी आपलं झालं पाहिजे. नाही झालं तर मग परत रातपाळीला डोळं फोडावं लागतं. ते अशी अडचण आहे. हिच्यासाठी भाकर. हां ओके. ज्वारीची भाकर तर लागते हो पहिल्यांदा. ज्वारी बी झाली पाहिजे. सगळ्याच गोष्टी काम आली ना, सगळी एका टायमाला येते. भाकरीबरोबर काकडी खायला लय मस्त लागते. काकडे असली तर खाण्यात काय बदल नाही. या मंडळी सगळ्यांनी जेवायला. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. मी चाललो आहे आता मोटर चालू करायला, कारण की पाणी भरून घ्यायचं. आज आहे मंगळवार. आज लाईटीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून रात्रपाळीची लाईट चालू होती, त्याच्यामुळं पाणी भरून घेतलेलं कधी बरं. नारळाची झाडं भिजवायची ते आपल्याला आणि पाणी बी भरून घ्यायचे सगळं. आता काय रानात पाणी द्यायचं काय धान नाही कुठलं. गहूही सगळं वाळून गेला. सगळ्यांचीच गहू वाळून गेले. असं गहू करायला आले ते. तर माझ्या कारातून चाललोय मी बी. मोटर चालू केली, रिटर्नवाला एकदम फुल केला.
कारण पाणी वर सोडायचं नाही कशावर, तर झाडांवर घ्यायचं. आपल्या मिरची आहे थोडी, त्याच्यावरच राहिलं पाहिजे आणि पाणी भरून घ्यायचं. तर 2-3 तास चांगली मोटर चालू, नारळाची झाडं ही सगळी भिजवून घेऊन गार करू. तर मंडळी एक आपण जुगाड केलंय, हे पाईप लावला, त्याला इथं स्टूल बांधला, पलीकडे उभा केली, त्या बाजूला एक काठी बांधली आणि त्या पाईपाला आधार दिला आणि ती पाईप तसाच वर नेला आणि त्याला ती घोंगराळ बसवले. त्यात तूर टाकायची, तूर अशी गणगळत येणार खाली, तिथं आपण पाठी लावायची पाठीत. म्हणजे चढ उतार करायचं ती फक्त जीवावर. ती आतनच बसवा फडकी, बाहेर ना हा, आणि दाबून बसवा आणि त्यात तूर वता. तर हे कागद आता काय म्हणला काय? बरं टाकतो. हे लाकूड आहे मस्त. टाक का? अरे बघा ना, बघत बसलाय काय लागा. हे कागद हातरून घेऊ तर चला. काय चालू करता? चालू 1 मिनिट करा. आई राजा उदे उदे. हो थांबा. तिथं खाली बादली लावावं लागेल. बादली ही तुरी उडते त्या. हा तसंच करावं लागेल काहीतरी. अजून ह्याच्यात थोडंसं तुरी आल्या खाली, पण थोडं अजून जरा व्यवस्थित. आता झालं बघा व्यवस्थित सक्सेस, काय अडचण नाही. आता येईल असं पातेल्यात सोडतोय. काय नाही, आता काहीच नाही अडचण. बरं झालं का नाही? हां हे असं परत उचलायचं, सगळं पडणार खाली. पाईप भरायला लागला आता. थांब. हा येऊ दे काय अडचण नाही. असं उचलायचं, येऊ दे, काय नाही अडचण, काय नाही होत त्याला. वर एक खोंगा आहे आपलं, त्या खोंग्यामध्ये टाकलं की पाईपात नाही येते खाली. लय वर झालं, नाहीतर पायऱ्या उतरून खाली यायचं म्हणल्यावर सुद्धा लय ताण पडतो पायावर. हात लावावा लागतो फक्त इथं. हात लावला की उडत नाही, काय नाही. वरनं सोडतंय सगळं. 2च मिनिटात होतंय सगळं. पातेलं लावावं लागतं असं, मग जमतंय. वत झालं. वरनं खाली आणायचं, टेन्शन गेलं. हात लाव फक्त. हात लावावा लागतो. हां तिथे एल्बो लावावं लागेल का, तर ती होणार आहे. यल थांब, मी लावतो बरोबर. मंडळी आपलं चालू आहे आता डाळ बनवायला, आणि ह्या वेळेस 1 नंबर डाळ निघाली. ह्या वेळेस साल जरा कमी वाटायला लागली मला. ऊन वाढायला लागलं ना, जसं ऊन वाढेल तसं साल निघायला लागली, आणि 1 नंबर डाळ तयार झाली आपली. पहिली 15% तरी साल यायची, आता 5% साल यायला लागली, 5 ते 6%. हे आणि मस्त दिसायला लागली डाळ, मस्त दिसायला लागली काय. तर मंडळी ज्यांना डाळ पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज ठेवा. 9689 काय नंबर? 9689144285. 9689144285 नंबर लक्षात न गेलता माझ्या, आता आला. फक्त व्हॉट्सअपवर मेसेज ठेवा, तुम्हाला सगळी माहिती पाठवलं जाईल. डाळ आहे 240 रुपये किलो. पोस्टाने पाठवायचं असेल तर किलोला 50 रुपये लागतील. कमीत कमी 5 किलो डाळ तुम्हाला घ्यावी लागेल. 5 किलोपेक्षा कमी तुम्हाला मिळणार नाही, आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेने तुम्हाला काय पाहिजे ती भेटेल डाळ.